शेवटच्याकडे येताना मी तुम्हाला सांगेन, तुम्ही स्वतःला अपग्रेड करा. नवीन व्यवस्था समजून घ्यायचं असेल तर पारंपरिक हत्यार तुम्हाला आता उपयोगी पडणार नाही. भिंतीवर गंजलेली तलवार तुम्हाला उपयोगी पडणार नाही. जुन्या दुर्बिणी प्रदर्शनातल्या त्या उपयोगी पडणार नाही आहेत. मी नेहमी सांगतो, कवी आणि बातमीदार हे दोन घटक असे आहेत की सामान्य माणसाला दोनच डोळे असतात आणि कवी आणि पत्रकाराच्या रंध्राला डोळे असतात. त्याच्या हाताला डोळे, त्याच्या डोक्याला डोळे, त्याच्या शरीराच्या प्रत्येक रंध्रातून डोळे उगवलेले असतात आणि तो डोळे घेऊन तो समाजकारण करत असतो. कळत नाही. मी पण अनेकदा दमछाक होईल असं मला वाटायला लागतं की पत्रकारांनी काय करायचं आहे आता, काय करायचं आहे पत्रकारांनी. दादाजी एक मिनिट मैं भी जा रहा हूं नासिक. काय करायचं आहे पत्रकाराने. मी स्पष्ट बोलतो, माझ्यावर लोक रागावतात, पण जेव्हा या देशातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यवस्था फेल जात असतील, बेईमान होत असतील, कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट आपल्याला पाहिजे तशा वाकवल्या जात असतील, तेव्हा पत्रकारांची भूमिका तीव्रतेने चालू होते. कारण हाच सगळ्यांच्या संरक्षणाची हमी घेत असतो. तो हमी घेत असतो, ती आपण घ्यायला पाहिजे. मी माझ्या काळात घेतलेली होती.